एक अतिशय मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे। तरुणानं कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची ही घटना रविवारी 10 मार्च रोजी पहाटे जळगाव तालुक्यातील शिरसोली इथं उघडकीस आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील, वय 32, राहणार अशोकनगर, शिरसोली, जळगाव असं मयत तरुणाचं नाव आहे। गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। 2 दिवसांपासून तो कुठल्या तरी तणावात असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली। याच नैराश्यातून त्यानं रविवारी मध्यरात्री घरातील स्वयंपाकघरात दरवाजा बंद करून झोक्याच्या दोरीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। दरम्यान पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शीतल झोपेतून उठली तेव्हा पती दिसून आले नाहीत। तिनं शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघराचा दरवाजा आतून बंद होता। त्यांनी शेजारच्या नागरिकांना बोलावून दरवाजा तोडला तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। तिथं वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले। याबाबत MIDC पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल याचा पुढील तपास करत आहेत। मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, आई, मोठा भाऊ असा परिवार आहे। मात्र पतीला त्या अवस्थेत पाहून पत्नीनं अक्षरशः हंबरडा फोडला होता।